इथं बघा, a 0.2 molar aqueous solution of KCl freezes at minus 0.680 degree Celsius. Calculate the Van 't Hoff factor I and osmotic pressure of solution at 0 degree Celsius if Kf is how much? 1.86 Kelvin kg per mole. आपल्याला काय माहिती आहे Van 't Hoff factor I च्या रिलेशन प्रमाणे हे बघा, डेल्टा TF is equals to I into KF into काय असते तर M. दुसरं इकडे बघा, पाय is equals to काय तर ICRT ऑस्मॉटिक प्रेशर. पाय is equals to काय असते तर IC काय आहे तर RT. ठीक आहे. सगळ्यात पहिला गिवन काय आहे? गिवन आहे ॲक्वस सोल्युशन आहे KCl चं. मोलॅलिटी किती आहे? 0.2 मोलाल. मोलॅलिटी 0.2 मोलाल. T0F दॅट इज फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट म्हणजे वॉटर किती डिग्री सेल्सिअस असणार आहे? प्युअर वॉटरचं फ्रीजिंग पॉइंट किती असते? 0 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर TF फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन दिलंय किती आहे? -0.680 डिग्री सेल्सिअस. मग ह्यावरनं TF आणि T0F माहित आहे तर काय फाइंड करायचा? डेल्टा TF. कारण हे ऑब्झर्वड आहे काय, हे तर फिक्स आहे पण हे ऑब्झर्वड आहे. हा काय ऑब्झर्वड. सो डेल्टा TF इज इक्वल्स टू काय असणार आहे? T0F मायनस TF. T0F 0 minus 0.680. Minus become plus. 0.680 केल्विन. टेम्परेचर डिफरन्स हा डिग्री सेल्सिअस आणि केल्विन मध्ये सेम असतो कारण दोघांमध्ये 273 मला ऍडच करायला पाहिजे जरी डिग्री सेल्सिअस असेल तर. ठीक आहे. KF फॉर वॉटर 1.86 केल्विन kg पर मोल. 1.86 केल्विन kg काय असते तर पर मोल. KF फॉर वॉटर काय आहे? 1.86 केल्विन kg काय आहे तर पर मोल. ठीक आहे. माझ्याकडे जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलावरनं पहिला मी डेल्टा TF फाइंड करते. सॉरी, I फाइंड करते. डेल्टा TF इज इक्वल्स टू I KF इंटू काय असते तर M. Therefore I is equals to delta TF upon KF into काय आहे तर M. सो डेल्टा TF ची व्हॅल्यू किती आहे सांगा? 0.680 डिवायडेड बाय KF ची व्हॅल्यू किती आहे? 1.86. त्यानंतर मोलॅलिटीची व्हॅल्यू किती आहे? 0. काय आहे तर 2. एक काम करा, हा 6.80 एक डेसिमल शिफ्ट केला डिवायडेड बाय 1.86 इंटू 2. ह्याचा एक डेसिमल शिफ्ट केला, ह्याचा एक डेसिमल काय केला? शिफ्ट. परत 2 1 जा 2 3 जा आणि किती जा येणार आहे तर 4 जा. सो किती येणार आहे? 3. काय येणार आहे? 4. सो इथं काय येणार आहे? 3.4 डिवायडेड बाय 1. काय येणार आहे तर 86. व्हॅल्यू फाइंड करा I ची. अँटीलॉग 1828. 34 चा लॉग बघितला आपण. 3.4 चा 0.5315 आला आणि 1.86 18 चा 6 मध्ये 0.2695 सबट्रॅक्ट केलं 0.2620. 0.26 च 2 मध्ये किती म्हटलं तुम्ही? 0.26 च 2 मध्ये अँटीलॉग 1828.
1.828 इथं कॅरेक्टरिस्टिक किती आहे 0 प्लस 1 इज 1 सो 1.828 काय येणार आहे तर ऍटमॉस्फिअर सॉरी नॉट ऍटमॉस्फिअर सॉरी ओनली द व्हॅल्यू ऑफ आय ओनली द व्हॅल्यू ऑफ आय आता जरा मी काय सांगते हे लक्ष देऊन ऐका since the solvent is water means 0.2 mole 0.2 mole of solute is dissolved in 1 kg of solvent आणि 1 kg of solvent हा solvent कोण आहे तर वॉटर हा solvent कोण आहे तर वॉटर आणि आपल्याला माहित आहे डेन्सिटी ऑफ वॉटर काय असते तर 1 ग्रॅम पर काय असते सीसी सो आपण व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज इक्वल्स टू त्यालाच आपण काय कन्सिडर करतो व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन मग त्याला 1 ग्रॅम पर सीसी म्हणजे 1 लिटर येणार आहे कारण 0.2 मोल्स ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व्ड इन 1 kg ऑफ सॉल्व्हेंट आपल्याला मोलॅरिटी दिली आहे ना इथं दिले का बघा इथं व्हॅल्यू 0.2 मोलार 0.2 मोलारचं मिनिंग काय असते 0.2 मोल्स ऑफ सोल्यूट आर डिझॉल्व्ड इन 1 kg ऑफ सॉल्व्हेंट ऍक्वस सोल्युशन आहे म्हणजे काय असणार आहे वॉटर काय असणार आहे तर सॉल्व्हेंट असणार आहे सिन्स 0.2 मोल ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व्ड इन 1 kg ऑफ सॉल्व्हेंट डेन्सिटी 1 ग्रॅम पर सीसी व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इज इक्वल्स टू 1 लिटर म्हणजे आपल्याला व्ही काय मिळाला 1 लिटर नंबर ऑफ मोल्स किती आहेत तर 0.2 आहेत त्यानंतर टेम्परेचर किती आहे 0 डिग्री सेल्सिअस 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273.15 काय येणार आहे तर केल्विन येणार आहे सो नेक्स्ट काय येणार आहे पाय इज इक्वल्स टू आपण काय करणार आहे तर ICRT सो पाय इज इक्वल्स टू आय सी म्हणजे N2 अपॉन काय येणार आहे तर VRT सो पाय फाइंड करायचं आहे आय ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 1.828 नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आपण काय कन्सिडर करा 2 मोल आहेत एका लिटर ऑफ सोल्युशन मध्ये आर ची व्हॅल्यू किती आहे 0.0821 इंटू टेम्परेचर किती आहे तर 273.15 केल्विन आहे सो 1.828 इंटू 0.2 च काय करा 2 इंटू 10⁻⁻1 इंटू 8.21 2 डेसिमल परत शिफ्ट केले 10⁻⁻2 आणि 273 च करा 2.73 इंटू 10⁻+2 +2 आणि -2 काय होणार आहे तर कॅन्सल +2 आणि -2 कॅन्सल झालं तर 1.828 इंटू 2 इंटू 8.21 इंटू 2.73 ह्याचे लॉग्स बघा इंटू 10⁻² काय येणार आहे तर -1 1.821 चा लॉग बघा 2 चा लॉग बघा 8.21 चा लॉग बघा 2.73 चा लॉग बघा ह्या सगळ्यांचे लॉग बघा ऍड करा आणि एंटी लॉग बघा $1.828 डेसिमलच्या आधी किती नंबर आहे 1 1 -1 0 0.18 चा 2 आणि 8 मध्ये लॉग सांगा सर सांग रे 26 काय आणि मीन डिफरन्स 8 मध्ये ऍड करून सांगा की काय येते 2620 येते ठीक आहे 2 च लॉग मैत्रे मार खाणार शौर्य पास बसूच नकोस 82 च 1 मध्ये लॉग सांगा 82 च 1 मध्ये 9138
2.73 0 पॉइंट परत 27 चा 3 मध्ये लॉग सांगा. 82 चा 1 मध्ये 0 च्या पुढे असते. 2 चा आणि 8 चं बरोबर आहे का बघा? आहे ना. 27 चा 3 मध्ये लॉग सांगा. 27 चा 3 मध्ये लॉग सांगा. 2 2 4 4362 4362 काय? अरे 18चं 2 मध्ये बघ किती आहे? 18चं 2 मध्ये 2577. बरं 8 मध्ये 18चं 2 मध्येच बघतोयस ना. 0 1 आणि 2 असते. बरं आता इथं बघा 3 + 2 काय येते तर 5. 6 + 4 10 10 + 1 11 12 13 कॅरी 1 3 4 5 5 + 6 is 11 9 + 1 is 10 10 + 5 is 15 15 + 4 is 19. 0.91 चा 35 मध्ये अँटीलॉग सांगा. 0.91 चा 35 मध्ये अँटीलॉग सांगा. नाईन्टी चा 3 मध्ये आणि मीन डिफरन्स 5 मध्ये प्लस 8194. इथं कॅरेक्टरिस्टिक 1 आहे ना. 1 + 1 2 म्हणजे 81.94 into 10⁻⁻1 that is 8.194 atmosphere. कशाची व्हॅल्यू? पाईपची व्हॅल्यू. कारण तर 10⁻⁻1 आहे ना. मग तो 8.194 म्हणजे 8.2. 19 is equals to 2. नोट डाऊन करा. नोट डाऊन करा. पुढचं क्वेश्चन बघा. 0.01 मोलार aqueous formic acid solution freezes at -0.021 degree Celsius. Calculate the degree of dissociation म्हणजे अल्फा. Calculate the degree of dissociation म्हणजे अल्फा. If Kf is 1.86 Kelvin kg per mole. हे बघा जर मला अल्फा फाइंड करायचा आहे. काय फाइंड करायचं आहे? अल्फा. अल्फा हा काय असते तर I-1 डिवायडेड बाय काय असते तर N-1. बरं फॉर्मिक ऍसिड आहे. कसला ऍसिड आहे? फॉर्मिक ऍसिड. फॉर्मिक ऍसिड कसा असतो? HCOO काय असतो तर H. हा डिसोशिएट होऊन काय देत असतं? HCOO- आणि H काय असतं तर प्लस. म्हणजे इथं N डिसोसिएशन नंतर किती मोल्स मिळणार आहेत मला? 2. सो इथं N इज इक्वल्स टू काय येते तर 2. N इज इक्वल्स टू काय असते तर 2. N इज इक्वल्स टू 2 आहे. Kf इज इक्वल्स टू 1.86 केल्विन kg पर मोल आहे. ठीक आहे. नेक्स्ट T0F aqueous सोल्युशन आहे. T0F किती आहे तर 0 डिग्री सेल्सिअस. TF आहे तर -0.021 डिग्री सेल्सिअस. सो डेल्टा TF इज इक्वल्स टू काय असते तर T0F - TF. 0 minus of -0.021 minus become plus.
सो 0.021 डिग्री सेल्सिअस और 0.021 काय असते तर केल्विन. ठीक आहे. डेल्टा टीएफ माहित आहे, केएफ माहित आहे, एम पण माहित आहे. मोलॅलिटी किती आहे? मोलॅलिटी किती आहे? 0.01 मोलाल. मोलॅलिटी किती आहे? 0.01 काय आहे तर मोल. आपल्याकडे व्हॅल्यू काय आहे? डेल्टा टीएफ इज इक्वल्स टू आय के एफ इंटू काय असते तर एम. सो डेल्टा टीएफ ची व्हॅल्यू काय असते? 0.021. आय फाइंड करायचं आहे. टू 1.86 इंटू मोलॅलिटी किती आहे? 0.01. सो 0.021 divided by 1.86 into 0.01 is equals to काय येणार आहे? I. So 2.1 divided by 1.86 into 1. कारण मी इथले 2 डेसिमल शिफ्ट केले आणि इथले पण 2 डेसिमल काय केले? शिफ्ट. मग पहिला काय फाइंड करणार आहे? I. आय ची व्हॅल्यू कसं फाइंड करणार? ह्याचा लॉग बघणार, ह्याचा लॉग बघणार, सबस्ट्रॅक्ट करून काय सांगायचं? अँटी लॉग. आन्सर सांगायचा आता, नाहीतर मार्क खाणार माझं. बरं, आय फाइंड केल्यानंतर ना आपल्याला अल्फा फाइंड करायचा आहे. अल्फा इज इक्वल्स टू आय मायनस 1 डिवायडेड बाय एन मायनस 1. सो अल्फा इज इक्वल्स टू आय मायनस 1. एन ची व्हॅल्यू काय आहे तर 2 मायनस 1. सो अल्फा इज इक्वल्स टू आय मायनस 1. बघा काय येतंय आणि सांगा मला. हे व्हॅल्यू फाइंड करायची पटकन. आणि लॉग टेबल आता सांगितलंय कसं सॉल्व्ह करायचं. मार्क खाणार आता लॉग टेबल नाही सॉल्व्ह केला तर. ह्याची व्हॅल्यू 1.129 येते. आयची व्हॅल्यू किती येते? 1.129. आता 1.129 आली. सो अल्फा इज इक्वल्स टू काय येणार आहे? 1.129 मायनस 1. म्हणजे अल्फा इज इक्वल्स टू 0.129. मग पर्सेंट अल्फा इज इक्वल्स टू 0.129 इंटू काय येणार आहे? 100. दॅट इज 12.9%. पर्सेंट अल्फा किती येणार आहे? 12.9%. नाही येत. हेच येते व्हॅल्यू. लॉग चेक करा सर तुमची. लॉगच्या व्हॅल्यूज चेक करा. 2.1 चा लॉग बघा, 1.86 चा लॉग बघा, सबस्ट्रॅक्ट करा, अँटी लॉग बघा, 1129 येते. कॅरेक्टरिस्टिक 0 + 1 1 1. सो 1.129 आय झालं. मग अल्फा इज इक्वल्स टू आय मायनस 1 डिवायडेड बाय एन मायनस 1. सो अल्फा इज इक्वल्स टू आय मायनस 1. एन ची व्हॅल्यू 2 मायनस 1. सो अल्फा इज इक्वल्स टू 2 मायनस 1 1च असते म्हणून 1 ठेवलाय. सो अल्फा इज इक्वल्स टू 1.129 मायनस 1. दॅट इज अल्फा इज इक्वल्स टू 0.129. पर्सेंट अल्फा किती असणार आहे तर 12.9%. किती असणार आहे? 12.9%. क्वेश्चन बघा. 3.4 gram of calcium chloride is dissolved in 2.5 liter of water at 300 Kelvin. What is the osmotic pressure of solution if Van't Hoff factor of CaCl2 is how much? 2.24. सगळ्यात पहिला गिवन लिहून घेऊया. गिवन काय काय आहे? वेट ऑफ सोल्यूट W2 किती आहे? W2 3.4 ग्रॅम. आता सोल्यूट कोण आहे हे सांगितलंय, कॅल्शियम क्लोराइड. म्हणजे त्याचा मोलार मास आपण इझिली फाइंड करू शकतो. सो M2 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 40 प्लस काय येणार आहे तर 71. 40 प्लस 71 111 ग्रॅम पर काय येणार आहे तर मोल. सो मास डिवायडेड बाय मोलार मास नंबर ऑफ मोल्स असतात. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर्स. सो व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती आहे तर 2.5 काय आहे तर लिटर. नेक्स्ट टेम्परेचर किती आहे? टेम्परेचर किती आहे? 300 केल्विन. Van't Hoff फॅक्टर I. Van't Hoff फॅक्टर I ची व्हॅल्यू किती आहे? Van't Hoff फॅक्टर I ची व्हॅल्यू आहे 2.47. ऑस्मॉटिक प्रेशर विचारले. ऑस्मॉटिक प्रेशरचं फॉर्म्युला
बघा काय असते. पाय इज इक्वल्स टू ICRT. सो I इथं काय येणार आहे, W2RT डिवायडेड बाय M2 इंटू V. पाय इज इक्वल्स टू W2RT अपॉन M2 इंटू काय येणार आहे तर V. सो पायची व्हॅल्यू, पाय इज इक्वल्स टू 2.47 इंटू W2 म्हणजे 3.4. R ची व्हॅल्यू फिक्स्ड असते 0.0821 इंटू 300 टेम्परेचर. मोलार मास किती आहे 111 इंटू व्हॉल्यूम किती आहे 2.5. सो इथं काय येणार आहे, पाय इज इक्वल्स टू 2.47 इंटू 3.4 इंटू 8.21 इंटू 3. इथले 2 डेसिमल शिफ्ट केले पुढं, इथं 2 डेसिमल मागे केले, डिवायडेड बाय काय येणार आहे तर 111 इंटू 2.5. ह्याचा लॉग, ह्याचा लॉग, ह्याचा लॉग, ह्याचा लॉग, सगळ्यांचा लॉग बघा, ऍड करा. परत या दोघांचा लॉग बघा, ऍड करा. वरच्याचा लॉग मायनस काय करा, खालच्याचा लॉग, आणि सबस्ट्रॅक्ट करून काय बघणार आहे तर अँटी लॉग. पटपट लॉग बघायचं. 2. वरच्याचं ऍडिशन सांगा की 2.3156. खालच्याचं ऍडिशन 2.4432. आरुषी मोबाईल कितीला सांगितले ठेवत जा म्हणून साईडला. नको, काय नको. 6 - 2 काय येणार आहे 4. 5 - 3 काय येणार आहे 2. 11 - 4 काय येणार आहे 11 - 4. नाही, हे असंच असते. वरच्याचा लॉग कमी असू दे, खालच्याचा लॉग मोठा असू दे, बार कॅरेक्टरिस्टिक येते. 11 - 4 7. इथं 12 घ्यायचं. 12 - 4 काय येणार आहे 8. इथं 1 1 1 - 2 1 - 2 बार 1 पॉइंट. 1 - 2 1 - 2 1 - 2 इज -1. -1 म्हणजे बार 1. मग बार 1.87 चं 24. परत 87 चं 24 मध्ये अँटीलॉग सांगा. 87 चं 2 आणि 4 मध्ये अँटीलॉग सांगा. 87 चं 2 आणि 4 मध्ये अँटीलॉग सांगा. सांगितलं की 1 1 1 आहे ना. डेसिमलच्या आधी 3 आहेत. 3 - 1 2 पॉइंट. 11चं 1 मध्ये लॉग बघायचं, एवढंच. 7450 आहे. मीन डिफरन्स ऍड केला. इथं कॅरेक्टरिस्टिक बार 1 आहे. बार 1 म्हणजे -1. -1 + 1 0. म्हणजे इथं कॅरेक्टरिस्टिक काय येणार आहे 0 पॉइंट. इथं बार 1 आहे ना. -1 -1 + 1 0. सो 0.7454 atmosphere. Pi is equals to 0.7454 atmosphere. क्वेश्चन काय आहे बघा. Arrange the following solutions in order of increasing osmotic pressure, assuming complete ionization. एक लक्षात घ्या, colligative property is directly proportional to number of solute particles. मग ती कोणती कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असू दे, मग ती तुमचं ऑस्मॉटिक प्रेशर असू दे किंवा काहीही असू दे. ऑस्मॉटिक प्रेशर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ काय असते तर सोल्यूट पार्टिकल्स. आता सगळ्यात पहिला 0.5 मोलार ऑफ कोण आहे Li2. SO काय आहे तर 4. मग हा डिझॉल्व होताना सेपरेट होताना 2Li प्लस SO4 2 मायनस.
सो 0.5 इंटू 2 ह्याचे एवढे मोल्स असणार आहे. प्लस काय असणार आहे 0.5. टोटल किती येणार आहे 1 प्लस 0.5. 1 प्लस 0.5 1.5 मोलॅलिटी येणार आफ्टर डिसोसिएशन. म्हणजे नंबर ऑफ मोल्स कशाचे LiSO4 चे किती आहे तर 1.5 आफ्टर डिसोसिएशन. कंप्लीट डिसोसिएशन सांगितलंय. नेक्स्ट 0.5 काय सांगितले तर KCl. आता KCl K प्लस आणि काय असते तर Cl मायनस. हा 0.5 आणि हा 0.5 म्हणजे किती येणार आहे 1 मोलॅलिटी. 1 मोलाल म्हणूया. नेक्स्ट Al2SO4 काय आहे तर थ्राइस. नील इथं बघ 0.5 मोलार Al2SO4 काय आहे तर थ्राइस. सो हा देताना 2Al3 प्लस 3SO4 काय आहे तर 2 मायनस म्हणजे 2 इंटू 0.5 प्लस 3 इंटू 0.5 1.5 आणि 1 1.5 आणि 1 म्हणजे टोटल मोलॅलिटी किती येते तर 2 पॉइंट काय येते 5. परत 0.5 मोलाल ऑफ काय आहे तर BaCl काय येते तर 2. सो इथं काय येणार आहे तर Ba2 प्लस प्लस 2Cl मायनस. सो हा 0.5 प्लस 2 इंटू 0.5 दॅट इज व्हॉट 1.5. सगळ्यात जास्त मोलॅलिटी कोणाची येते आफ्टर डिसोसिएशन म्हणजे नंबर ऑफ मोल सगळ्यात जास्त कोणाचे आहेत. सगळ्यात जास्त नंबर ऑफ मोल्स कोणाचे आहेत. सगळ्यात जास्त नंबर ऑफ मोल्स कोणाचे आहेत Al2SO4 थ्राइस. जेवढं जास्त नंबर ऑफ आयन्स आफ्टर डिसोसिएशन तेवढी जास्त कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. सो क्वेश्चन काय आहे आणि द फॉलोइंग सोल्युशन इन ऑर्डर ऑफ द इन्क्रीजिंग ऑस्मोटिक प्रेशर. सगळ्यात जास्त ऑस्मोटिक प्रेशर कोणाचं असणार आहे Al2SO4 काय येणार आहे तर थ्राइस. त्यानंतर नेक्स्ट 1.5 1.5 दोघांचं 1.5 आहे. कोणाचं Li2SO4 आणि दुसरं काय येणार आहे तर Ba काय येऊया तर Cl2 आणि नेक्स्ट काय आहे KCl. नेक्स्ट काय आहे KCl. सो सगळ्यात जास्त Al2SO4 थ्राइसचं त्यानंतर Li2SO4 BaCl2 चं सेम येणार आहे आणि मग कोणाचं येणार आहे KCl. डायरेक्टली इथं नंबर ऑफ पार्टिकल्स मधनं पण सांगू शकतो. इथं नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत 3. इथं नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत 2. इथं नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत 5. इथं नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत 3. आफ्टर डिसोसिएशन जेवढे जास्त आयन जर काय सेम आहे कॉन्सन्ट्रेशन सेम असेल तर आपण डायरेक्टली नंबर ऑफ आयन्स वरनं सांगू शकतो कोणाची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय आहे जास्त. समजते हा वाला क्वेश्चन येस और नो. ठीक आहे. नेक्स्ट नंतर ना assuming complete dissociation. assuming complete dissociation, calculate the molality of an aqueous solution KBr whose freezing point is minus 2.95 degrees Celsius and Kf of water is given. सगळ्यात पहिला कंप्लीट डिसोसिएशन KBr आहे ना KBr चं कंप्लीट डिसोसिएशन होत आहे म्हणजे K प्लस आणि Br मायनस. जर कंप्लीट डिसोसिएशन असेल काय असेल कंप्लीट डिसोसिएशन. फॉर कंप्लीट डिसोसिएशन N इज इक्वल्स टू I असते. फॉर कंप्लीट डिसोसिएशन N इज इक्वल्स टू काय असते I. आता मला सांगा N किती आहे हाय काय आणि हाय काय 1 प्लस 1 काय येणार आहे म्हणजे N इज इक्वल्स टू I इज इक्वल्स टू काय येणार आहे 2. वेंट ऑफ फॅक्टर काय येणार आहे तर 2. ॲक्वस सोल्युशन आहे. ॲक्वस सोल्युशनला T0F किती असते तर 0 डिग्री सेल्सिअस. TF किती असते -2.95 डिग्री सेल्सिअस. सो डेल्टा TF is equals to T0F minus TF.
सो 0 मायनस ऑफ मायनस 2.95. सो 2.95 चं काय येणार आहे डिग्री सेल्सिअस किंवा 2.95 काय येणार आहे केल्विन. का केल्विन तर टेम्परेचर डिफरन्स 273 चा पण काय करणार आहे तर ऍड करणार आहे. ठीक आहे. डेल्टा टीएफ केएफ किती दिलाय केएफ इज इक्वल्स टू 1.86 केल्विन केजी काय येणार आहे तर पर मोल. केएफ ची व्हॅल्यू काय असते 1.86 केल्विन केजी काय असते तर पर काय असते तर मोल. ठीक आहे. आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे डेल्टा टीएफ इज इक्वल्स टू केएफ आय केएफ इंटू काय येणार आहे तर एम. देयरफॉर डेल्टा टीएफ अपॉन आय इंटू केएफ इज इक्वल्स टू एम. कशाला ऍड जरी केला इथं 273 इथं 273 ऍड करणार ना. सो डेल्टा टीएफ 2.95 divided by 2 into 1.86 is equals to m मोलॅलिटी. सॉल्व करा. हे काय आली 7925 अँटीलॉग. कॅरेक्टरिस्टिक बार 1 आहे. बार 1 म्हणजे -1 -1 + 1 0. सो 0.7925 मोल पर केजी मोलॅलिटी. हा क्वेश्चन ला पुढचा पहिला 2.95 चा लॉग काढायचं मग ह्या दोघांचा लॉग बघून ऍड करायचं कारण हा एकटा वरती आणि हे दोघं खाली आहेत. जेव्हा मल्टिप्लिकेशन असते तेव्हा ऍड करायचं. सो वरच्याचा लॉग आणि खालच्या दोघांचं लॉग ऍड आणि मग सबस्ट्रॅक्ट करून अँटीलॉग बघायचं. पुढचा क्वेश्चन बघा. बोर्ड्सला लॉग कंपल्सरी लागतं. पुढचं बघा. विच ऑफ द फॉलोविंग तोंड बंद करायचं तर वेगवेगळ्या बसवणार पण मला काय सांगू नका कोण बोलतोय काय बोलतोय. हा मीच बोलतीये. Which of the following solution has a maximum boiling point elevation and which has the minimum freezing point depression assuming complete dissociation. एकाला सांगितलं दुसरं चालू डोकंच फिरल्यासारखं करतात. बरं ठीक आहे. आपण काय सांगितलं colligative properties are directly proportional to number of solute particles. Colligative properties are directly proportional to what number of what solute particles. ज्याचे solute particle जास्त असतील त्याचं elevation in boiling point maximum आणि ज्याचे solute particles minimum असतील त्याचं depression in freezing point minimum. दोन एक्सपेरिमेंट्स विचारलेत. सगळ्यात पहिला काय आहे KCl. KCl मध्ये K प्लस आणि Cl मायनस 0.1 0.1 0.2 नंबर ऑफ मोल्स किती आहेत तर 0.2. NaCl NaCl मध्ये परत Na प्लस आणि काय असते तर Cl मायनस. मग Na प्लस आणि Cl मायनस मध्ये 0. काय असते तर 0.5 प्लस 0.05 0.05 0.05 0.1. नेक्स्ट 1 मोलार ऑफ AlPO4. AlPO4 ला काय असते Al3 प्लस प्लस PO4 3 मायनस आहे. हा 1 मोल असणार आहे आणि हा पण 1 मोल असणार आहे म्हणजे 2 मोल्स. म्हणजे मोलॅलिटी 2 मोल होणार त्याची डबल होणार कारण कंप्लीट डिसोसिएशन सांगितलंय. आणि नेक्स्ट काय तर MgSO4. MgSO4 ला Mg2 प्लस प्लस SO4 2 मायनस. सो हा पण 0.1 आहे आणि हा पण 0.1 आहे. हा काय येणार आहे तर 0.2 मोलार. मग सगळ्यात जास्त मोलॅलिटी आफ्टर डिसोसिएशन कोणाची आहे सगळ्यात जास्त मोलॅलिटी आफ्टर डिसोसिएशन AlPO4 ची आहे. सो याचा एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट काय असणार आहे मॅक्सिमम. सो मॅक्सिमम एलिव्हेशन
इन बॉइलिंग पॉइंट, मॅक्झिमम एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट कोणाच्या केसमध्ये होते? मॅक्झिमम एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट AlPO4 च्या केसमध्ये होते. कोणाच्या केसमध्ये होते? AlPO4. आणि कोणाचं मिनिमम आहे? NaCl. मिनिमम डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, मिनिमम डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, मिनिमम डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट कोणाचं होतंय तर? NaCl. कोणाचं होतंय? NaCl. लिहून घ्या, पटकन लिहून घ्या. हा क्वेश्चन जरा समजून घ्या प्रॉपरली. ऍट 25 डिग्री सेल्सिअस, ऍट 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे टेम्परेचर दिले स्टार्टिंगला. टेम्परेचर किती आहे? 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे 298 केल्विन. ऍट 25 डिग्री सेल्सिअस मोलॅलिटी ऑफ सोल्युशन किती होतं? 0.1 काय आहे तर? मोलाल. So at 25 degree Celsius, that is 298 Kelvin, 0.1 molar of solution of acetic acid. Acetic acid CH3COOH. हा डिसोशिएट होताना कसा डिसोशिएट होतो? CH3COO मायनस आणि H काय येणार आहे तर प्लस. म्हणजे इथं N इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 2. N इज इक्वल्स टू काय येणार आहे? 2. ठीक आहे. is 1.35% dissociated म्हणजे पर्सेंट अल्फा दिलाय. पर्सेंट अल्फा 1.35 आहे. therefore अल्फा इज इक्वल्स टू काय येणार आहे? 1.35 अपॉन काय येणार आहे तर 100 म्हणजे 0.0135. 0.0 काय आहे तर 135. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द फ्रीजिंग पॉइंट and osmotic pressure of solution assuming molality and molarity to be identical. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की त्यांनी म्हटलंय की मोलॅरिटी इज इक्वल्स टू काय आहे तर मोलॅलिटी. मोलॅरिटी इज इक्वल्स टू काय आहे? मोलॅलिटी. मोलॅरिटी किती आहे? 0.1 मोलाल. 0.1 मोलाल म्हणजे मोल पर केजी आणि मोलॅरिटी मग काय असणार आहे? 0.1 मोल पर काय असणार आहे तर लिटर. ठीक आहे. आपल्याला फ्रीजिंग पॉइंट सोल्युशन TF फाइंड करायचं आहे आणि ऑस्मॉटिक प्रेशर पाय फाइंड करायचं आहे. फ्रीजिंग पाय क्वेश्चन मार्क आणि TF पण काय आहे तर क्वेश्चन मार्क. मग कोणत्या गोष्टी दिलेल्या नाहीत किंवा आपल्याला माहित असायला पाहिजेत ह्या क्वेश्चन मध्ये? तर कोणत्या व्हॅल्यू दिलेल्या नाहीत तर T0F हा वॉटर साठी काय असतं? T0F हा वॉटर साठी 0 डिग्री सेल्सिअस असतं. त्यानंतर ना KF ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे तर 1.86 केल्विन केजी काय आहे तर पर मोल. KF किती आहे? 1.86 केल्विन केजी काय आहे तर पर मोल. सगळ्यात पहिला सॉल्व करताना काय करायचं? डेल्टा TF इज इक्वल्स टू IKF इंटू काय येणार आहे तर M. पण I माहित आहे का? नाही. I फाइंड करावं लागणार. कसं फाइंड करावं लागणार? कारण अल्फा दिलंय. काय दिलंय? अल्फा. मग ठीक आहे. मग अल्फा इज इक्वल्स टू I-1 डिवायडेड बाय काय असतंय? N-1. पहिला अल्फाची व्हॅल्यू किती आहे? अल्फाची व्हॅल्यू किती आहे? 0.0135 इज इक्वल्स टू I-1 डिवायडेड बाय 2-1. मग परत 0.0135 इज इक्वल्स टू I-1. -1 ह्या साईडला जाऊन काय होणार आहे? +1. सो 1 + 0.0135 इज इक्वल्स टू काय येणार आहे? I. सो 1.0
135 इज इक्वल्स टू आय. हे काय मिळालं आपल्याला? आय. काय मिळालं आपल्याला? आय. आता ठीक आहे, डेल्टा TF इज इक्वल्स टू आय 1.0135 इंटू 1.86 इंटू मोलॅलिटी. मोलॅलिटी आणि मोलॅरिटी सेमच आहे. मोलॅरिटी 0.1 हा 0.1. ह्याला काय करा 1.0135 इंटू 1.86 इंटू 10⁻⁻1 असं म्हणा. आणि ह्याचा लॉग बघायचा, ह्याचा लॉग बघायचा, ऍड करायचा आणि अँटीलॉग बघायचा. अँटीलॉग बघितल्यानंतर ना डेसिमल शिफ्ट करायचं. हे एक झालं डेल्टा TFचं. आता डेल्टा TF नंतर ना कशाचं येणार आहे तर पाय. पाय इज इक्वल्स टू काय असते तर ICRT. आता आय ची व्हॅल्यू किती आहे 1.0135. कॉन्सन्ट्रेशन त्यांनी म्हटलंय मोलॅरिटी आणि मोलॅलिटी सेम आहे. मोलॅरिटी आणि मोलॅलिटी काय आहे सेम. मग मोलॅरिटी आणि मोलॅलिटी सेम आहे तर इथं काय येणार आहे 0.1 इंटू 0.0821 इंटू टेम्परेचर किती होतं 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे 298 काय आहे तर केल्विन. परत आपण जी कॉन्सेप्ट लावतो तीच लावायची. 1.0135 इंटू 8.21 इंटू 2.98. हे पुढे 2 डेसिमल ढकलले आणि हे मागे 2 डेसिमल ढकलले इंटू 10⁻² काय येणार आहे तर -1. ह्याचा लॉग, ह्याचा लॉग, ह्याचा लॉग, ह्या तिघांचा लॉग काय करायचा ऍड आणि मग काय करायचा तर अँटीलॉग. ठीक आहे. पायच्या केसमध्ये एवढाच विषय बस होतो की पाय इज इक्वल्स टू एवढंच असते. पण डेल्टा TF मिळाल्यानंतर आपल्याला काय मिळालं पाहिजे सांगा TF. तुम्ही पहिला डेल्टा TF फाइंड करणार. डेल्टा TF फाइंड केल्यानंतर ना डेल्टा TF इज इक्वल्स टू काय असते तर T0F मायनस TF. So TF is equals to T0F minus delta TF. 0 मायनस जी काय व्हॅल्यू येईल ते आन्सर मायनस मध्ये येणार आहे आपला. लॉग सांगा मला. अँटीलॉगची व्हॅल्यू काय आहे सांगा पटकन. शौर्य, शौर्य, अँटीलॉगची व्हॅल्यू सांग. फक्त अँटीलॉगची व्हॅल्यू सांग. 0.27 चा अँटीलॉग सांगा. काय केलं की नाही केलं? ह्या दोघांना ऍड केला, ह्या दोघांचे लॉग ऍड केला. किती आले ह्या दोघांचे लॉग ऍड केल्यानंतर ना किती आले ऍड करून? दोघांचे लॉग ऍड करून काय आले 1. 1.884 येत आहे. 1.884 येत आहे कारण आपण हा 5 घेतलेला नाहीये. 5 घेतला तर 1.889 येणार आहे. 1.884 इंटू 10⁻⁻1 म्हणजे 0.1884. मग TF इज इक्वल्स टू T0F मायनस डेल्टा TF 0.1884. That is minus 0.1884 degree Celsius. 0.1884 डिग्री सेल्सिअस. पायची व्हॅल्यू काढले का काढायचे? पायची व्हॅल्यू काय नाही पायची व्हॅल्यू 1.0135 इंटू 8.21 इंटू 2.98 24.79 20
24.79 इंटू 10⁻⁻1 काय आहे तर ऍटमॉस्फिअर, दॅट इज 2.479 काय येणार आहे तर ऍटमॉस्फिअर. कशाची व्हॅल्यू? पायची व्हॅल्यू. ल्या पटकन ल्या. A 0.15 molar aqueous solution of KCl freezes at -0.510 degree Celsius. Calculate I and osmotic pressure at 0 degree Celsius. Assuming the volume of solution is equal to the volume of water. See, volume of solution is equals to volume of water आहे आणि volume of water is equals to mass of water. का volume of water is equals to mass of water? कारण density of water is 1 gram per ccs. बरं, इथं सगळ्यात पहिला काय दिलंय बघा, मोलॅलिटी. मोलॅलिटी किती आहे? 0.15 मोलाल. 0.15 मोलार म्हणजे 0.15 मोल पर काय आहे तर केजी. इट फ्रीजेस TF. TF is -0.510 degree Celsius. T naught F is equals to काय असणार आहे? 0 degree Celsius. कॅल्क्युलेट I and osmotic pressure म्हटलं. ठीक आहे, सगळ्यात पहिला डेल्टा TF फाइंड करूया. डेल्टा TF is T naught F minus TF. T naught F is 0 minus of -0.510. मायनस मायनस बिकम प्लस, सो 0.510 केल्विन घेऊया डेल्टा TF. मोलॅलिटी किती आहे? 0.15. फॉर्म्युला डेल्टा TF इज इक्वल्स टू IKF इंटू काय असणार आहे तर M. सो डेल्टा TF अपॉन KF इंटू M इज इक्वल्स टू काय येणार आहे तर I. Therefore डेल्टा TF 0.510 divided by 1.86 into molality 0.15 is equals to I. ह्याचा लॉग बघा. आता इथं काय करा, 51.0 करा, 1.86 करा आणि इथं काय करा तर 15. म्हणजे ह्याचे 2 डेसिमल शिफ्ट केले, ह्याचे 2 डेसिमल काय केले शिफ्ट. तुम्हाला काय मिळणार आहे I. बरं, I मिळाल्यानंतर ना त्यांनी म्हटलंय की व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ वॉटर. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इज इक्वल्स टू काय म्हटलंय, व्हॉल्यूम ऑफ काय म्हटलंय तर वॉटर. आता सिन्स मोल पर केजी म्हटलंय, मोलॅलिटी इज मोल पर केजी, मास ऑफ वॉटर 1 kg. सो व्हॉल्यूम ऑफ वॉटर पण काय असणार आहे 1 लिटर. का व्हॉल्यूम ऑफ वॉटर 1 लिटर सांगा, कारण डेन्सिटी ऑफ वॉटर काय असते, डेन्सिटी ऑफ वॉटर काय असते 1 ग्रॅम पर काय असते तर सीसी. सो इथं परत काय असणार आहे, पाय इज इक्वल्स टू ICRT. आता व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आणि व्हॉल्यूम ऑफ वॉटर सेम आहे तर मोलॅरिटीज मोलॅलिटी असणार आहे. मोलॅरिटीज काय असणार आहे मोलॅलिटी. सो I ची व्हॅल्यू जी काय आहे ते टाका. C ची व्हॅल्यू काय आहे 0.15. R ची व्हॅल्यू किती आहे 0.0821 इंटू टेम्परेचर. टेम्परेचर किती दिलेलं 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 केल्विन. परत I ची जी व्हॅल्यू आहे ती टाका 0.15 8.21 इंटू 2.73. काय केलं, ह्याचे 2 डेसिमल पुढे आणि ह्याचे 2 डेसिमल मागे.
आणि 0.15 ला 15 करा. आय ची व्हॅल्यू काय येते बघा. सॉल्व करा पटकन, व्हॅल्यू सांगा मला. सॉल्व करा पटकन आणि व्हॅल्यू सांगा मला. बरं सांगा आय ची व्हॅल्यू किती येते इथं. 1.828 इज इक्वल्स टू आय. ऍक्च्युली 1.8279 येते. 1.8279 आणि याची माहित 1.828 इंटू 0.15 इंटू 8.21 इंटू 2.73 ह्या सगळ्यांचं लॉग किती येत आहे. लॉग ऍड अँटी लॉग केल्यावरती 6.146 ऍटमॉस्फिअर. ह्याचे न्यूमरिकल सपले सगळ्या टाईपचे. उद्या पुढच्या लेक्चरला सीईटी चालू करणार. हो सपलाच लिहिले.